सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सुनील तटकरे विधान भवनात दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आपण बोलू असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं। आणि आता रोहित पवारांच्या आरोपांनंतर सुनील तटकरे सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। तर रोहित पवारांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळलेत। रोहित पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यानं एबीपी माझाकडे हा दावा केलेला आहे। रोहित पवारांनी केवळ संभ्रम निर्माण केलेला आहे असं म्हणत राष्ट्रवादीनं रोहित पवारांचे आरोप फेटाळलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यानं एबीपी माझाकडे हा दावा केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे सुनील तटकरे तातडीनं सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत रोहित पवारांच्या आरोपानंतर, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे सांगितलं जातंय की हे सगळं फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी होतं आणि हे आरोप फेटाळले गेलेत। या आरोपांच्या केंद्रस्थानी काय घडतंय नेमकं? प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असेल, या ठिकाणी ज्या केसेस सध्या चालू आहेत त्या केसेसला प्रत्येक वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष जे स्वतः पार्टी आहेत या प्रकरणामध्ये त्यांना हजर राहावं लागतं आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेला राष्ट्रीय अध्यक्षांना हजर राहता येत नाही आणि त्यामुळेच ते जे अधिकार आहेत त्या संदर्भातले कोर्टातले आणि निवडणूक आयोगातले ते राष्ट्रीय अध्यक्षांकडून राष्ट्रीय कार्याध्यक्षांना देण्यात आले होते, अशा पद्धतीची माहिती समोर येते। आणि त्याच अनुषंगानं सुनेत्रा पवार यांना देखील आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार अध्यक्ष होणार होते आणि त्यानंतर कोर्टामधल्या ज्या सगळ्या तारखा आहेत किंवा कोर्टामधले जे काही कामकाज आहे त्यासाठी उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळेच कुठेतरी प्रफुल्ल पटेल यांना ते अधिकार देण्यात यावेत या अनुषंगाने हे पत्र लिहिण्यात आल्याची देखील माहिती मिळते। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याचा काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। रोहित पवारांकडून केवळ सध्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। केवळ त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याच पक्षाच्या हालचाली ज्या आहेत त्या संशयास्पद होत्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते देखील सतर्क होते। पुढे जाऊन निवडणूक आयोगामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासोबतच कोर्टामधल्या तारखेला देखील कुठल्या अडचणी येऊ नयेत, सुनावणीमध्ये अडचणी येऊ नयेत आणि यासाठीच आपण अशा पद्धतीचं एक पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय की सुनेत्रा पवार यांना ते जे अधिकार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस आपण पदभार घेतला त्यानंतर ते अधिकार रद्द करण्यासंदर्भातलं नेमकं पत्र का दिलं ही माहिती घेणं अपूर्ण राहणार आहे। कारण आजही सुनेत्रा पवार कोर्टातल्या तारखा असतील किंवा निवडणूक आयोगातल्या तारखा असतील याला उपस्थित राहत नाहीत। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय माहिती देतोय किंवा काय भूमिका मांडतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मात्र सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वेगवेगळे आरोप होत आहेत आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे या निमित्तानं कुठेतरी अडचणीत येत आहेत, अशा पद्धतीचं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।